मैच खेला जा रहा है, सेमीफाइनल का मैच खेला जा रहा है। सेमीफाइनल इज गोइंग टू गेट सेल एंड विनिंग क्रिकेट टीम विल इंटर द फाइनल। बिल्कुल इस मैच में जीतने वाली क्रिकेट टीम फाइनल में पहुंचने वाली है। तर मी आदरणीय शैलेशजी मालिक खेरणे उद्योजक, त्याचबरोबर औले गावातील माजी सरपंच सुनील पाटील आणि गणेश पाटील कानपोली यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। या साहेब आपलं स्वागत असेल JWR ट्रॉफी मध्ये। पहले बल्लेबाजी करते हुए गावदेवी गावठान क्रिकेट टीम ने 61 रन ठोकर 62 रनों का लक्ष्य खड़ा किया है। प्रफुल्ल, स्वागत किया प्रफुल्ल ने। जैसे गेंद रडार में आई, गेंद गई मिड विकेट सीमा रेखा के बाहर। या JWR दमदार सिक्सर। बिल्कुल प्रफुल्ल की पारी हुई समाप्त। तारीफ करनी होगी गेंदबाज भूषण की, जिक्र करना होगा बिल्कुल गावदेवी गावठान क्रिकेट टीम के दृष्टिकोण से। ये देखिए गेंद हवा में और इसी के साथ सिलिम डॉब के रीजन में फील्डर थे। बल्लेबाज की पारी यहां पर प्रवीण की भी हुई समाप्त। अभी भी रुका हुआ स्कोर है यहां पर सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव का 2 विकेट के नुकसान पर 6। यहां पर सार्थक सदगुरु सीमेंट 11 क्रिकेट टीम पारगांव क्रिकेट टीम को मिला हुआ दूसरा झटका। प्रवीण 0 पर आउट होकर पैवेलियन में लौट रहे। प्रवीण आउट होने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज भूषण का जिक्र करना होगा। नए बल्लेबाज बैट्समैन ने ये देखिए एक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, कहीं पे निशाना और कहीं पे निगाहें, लेकिन जब तक मैदान में केतन मेर जैसे होनहार खिलाड़ी मैदान में, अभी भी ये मुकाबला बन सकता है दोस्तों। जिनके पास क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने की, रोशन और केतन के पास। कुणाल और इस बार गेंद को खेला बिल्कुल फड़ों के रीजन में, कोई रन लेने का मौका नहीं है निश्चित रूप से। और इसी के साथ डॉट गेंद की हुई समाप्ति, सफल ओवर की हुई समाप्ति। 1 ओवर के समाप्ति के बाद सार्थक सदगुरु सीमेंट पारगांव क्रिकेट टीम की रन संख्या बनी है 2 विकेट के नुकसान पर 6। बिल्कुल गड़गे सर, अभी बिल्डिंग रचना पड़ेगी, यानी कि सीमेंट सप्लायर्स यहाँ पे बल्लेबाजी कर रही है। अक्सर ऐसा कहते हैं कि घर बनता है ईंट और पत्थर से, घर बनता है ईंट और पत्थर से, लेकिन जुड़ता है सीमेंट से। सदगुरु सीमेंट सप्लायर्स बीज भंवर में फंसी हुई है। ये देखिए अच्छी गेंद थी कप्तान, यहां पर निश्चित रूप से एक सफल गेंद की हुई समाप्ति हम यहां पर देख रहे। आकाश टकले बल्लेबाज है रोशन, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज कुणाल। आपका एक प्रतिनिधि आइए, सार्थक सदगुरु सीमेंट के 12 खिलाड़ी प्लीज कमेंट्री कक्ष में आइए to give us information about the names of the cricket player and which can give help or scorer। ये देखिए और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। शानदार यहां पर गेंद की समाप्ति हुई।
दोनों टीमों के लिए आज के हमारे अतिथि मेहमान उद्योगपति उद्योजक नंदराज शेट मुंगाजी सर इनके ओर से और शिक्षित व्यक्तिमत्व सम्मानित संतोष मात्रे सर इनके ओर से दोनों टीमों के लिए हार्दिक शुभकामना। ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, गेंद गए डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर और या JWL दमदार चौका। चौके के साथ यहां पर सार्थक सदगुरु सीमेंट पारगांव क्रिकेट टीम का स्कोर आगे एग्रेसर होता हुआ 10 पर 2 विकेटों के नुकसान पर आकाश रोशन के लिए। ये देखिए करारा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद जारी है मिडॉन के रीजन में गेंद जाती हुई, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। इससे एक रन की मदद से टीम की रन संख्या यहां पर पारगांव क्रिकेट टीम की 11। आप रन और गेंदों के बीच में जो समीकरण है सफर काफी लंबा है, गेंदें बची है निश्चित रूप से 8 और जीतने के लिए 51 रन चाहिए। यह गेंद हवा में कुणाल ने करारा स्ट्रोक खेला है, मिड विकेट के बाहर गेंद गई सीधा JWR दमदार सिक्सर। एक तरफा डॉट गेंद और ऑल मात्र सर इस तरह का मुकाबला यदि आप छोड़ जाते हैं तो बिल्कुल आपकी हार अफजाई होती है, मैच में मजा नहीं है। बिल्कुल जीत के दौर पर गांव देवी गांवटान क्रिकेट टीम खड़ी है और उनके पैकर से उनके पुरस्कार बिल्कुल समर्थक सुनील मड़वी सर के चेहरे के ऊपर मुस्कान नजर आती हुई। ये देखिए इस बार बिल्कुल एक रन पर संतुष्ट होना पड़ा है। इस मैच की सिर्फ औपचारिकता बची है, आप जीतने के लिए एक गेंद 43 रन शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी। आता मात्र सामना एकतर्फी, मुकाबला एकतरफा बनता हुआ जीतने के लिए विशाल लक्ष्य खड़ा किया, लेकिन उसी का बिल्कुल विशाल लक्ष्य का ठीक ठाक से पीछा नहीं कर पाए। यहां पर ये देखिए और इसी के साथ डीप एक्स्ट्रा के रिजल्ट में गेंद के नीचे कप्तान आकाश और इसी के साथ बल्लेबाज की पारी समाप्त। आणि आता ज्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये इथे जी लढत झाली होती गावदेवी गावठाण विपक्ष सार्थक सद्गुरू
सिमेंट सप्लायर पारगाव क्रिकेट संघाच्या दरम्यान ही लढत झाली आणि या लढतीमध्ये इथे गावदेवी गावठाण क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत अंतिम फेरीमध्ये त्याही धडक मारलेली आहे. त्यांचा आम्ही अजनबी शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्र मंडळ ओवले ग्रामस्थांच्या वतीने आजचे आमचे प्रमुख पाहुणे सन्मान्य नंदराज शेठ मुंगाजी साहेब, त्याचबरोबर शिक्षित व्यक्तिमत्व सुनील संतोष म्हात्रे सरांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू गडके सर. टॉस करण्यासाठी मी नंदराज शेठ मुंगाजी यांना विनंती करतोय. लिसा एंटरप्राइजेस वडवली बी विपक्ष कैलासवासी स्वर्गीय सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाने टॉस जिंकलेला आहे आणि चूज द फर्स्ट बॅटिंग स्वीकारलेली आहे, फलंदाजी स्वीकारली आहे. 3 षटकांचा हा सामना असेल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 12 चेंडूमध्ये 38 धावा पुन्हा एकदा ठरतोय. तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी करण मडवी. छाया रिसॉर्टच्या वतीने एक टी शर्ट आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात येत आहे. मी नंदराज शेठ मुंगाजी साहेबांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड करण मडवीला तिसऱ्यांदा प्रदान करायचं आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन टुर्नामेंट्स मिस्टर करण मडवी. व्हेरी वेल परफॉर्मन्स वन्स अगेन. कॉंग्रॅच्युलेशन करण, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरित केला जातोय, प्रदान केला जातोय. करण मडवी व्हेरी गुड बॅटिंग. 100 धावा क्रॉस केल्यात संपूर्ण शृंखलेमध्ये आणि तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच मानकरी आहे. वडवली बी. क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायच्या बघा. इथे शैलाश शेठ माली खेरणे, प्रदीप शेठ माली खेरणे, गणेश पाटील साहेब, गणेश पाटील वलभ, त्याच्यानंतर आमचे मित्र सुनील पाटील तिथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर गणेश पाटील कानपोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. ओवले ग्रामस्थांच्या वतीने आणि अजनबी सांस्कृतिक शैक्षणिक मित्रमंडळाच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. आणि वळतो पहिल्या सत्रासाठी आमचे सहकारी रिवाल म्हात्रे सर, मॅन फ्रॉम ओवले. थँक्यू सो मच गणेश. आपण गडके सर पाहतोय आता लास्ट शेवटचा अंतिम मेगा फायनलचा सामना. गणेश पाटील आमचे खरं तर पाहुणे या व्यासपीठावर यांचं आगमन झालंय आणि वडवली बी संघाला खरं तर आपण ऐनवेळी एंट्री दिली गणेश पाटील यांच्या माध्यमातून लिसा एंटरप्राइजेस. आणि ते संधीचं का वडवली बी संघानं अगदी आपल्या कला कौशल्यतेनं सोनं केलं आणि आज फायनलचा सामना खेळतोय. बिलकुल. इथे खऱ्या अर्थाने चेंदंग वडवली क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी 4747 वावंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथ शेठ पाटील इथे उपस्थित आहेत. एकनाथ शेठ पाटील वावंजे आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. सन्मान्य सुनील दादा मडवी, सुनील शेठ मडवी गावठाण यावं आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे. मान्यवरांना इथे सन्मानित केले जात आहे. सन्माननीय प्रतीक दादा पाटील, आमचे प्रतीक पाटील लेजंड क्रिकेटर यांना मी आमंत्रित करत आहे. आपल्या शुभ हस्ते ओवले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे सन्माननीय कामगार नेते, सुप्रसिद्ध उद्योजक नंदराज शेठ मुंगाजी साहेब ओवले यांचं मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय प्रतीक पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करावं. नंदराज शेठ, खेळ स्टार्ट. थँक्यू. येस, फायनलचा पहिला बॉल आणि त्याच पहिल्या बॉलवर मात्र लगावलाय, भिरकावून दिलाय 6 धावांसाठी करण मडवीच्या बॅटमधून. माफी असावी, 1 बाउंस सीमा पार, चौकार. भरत गायकवाड साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. भरतजी गायकवाड उद्योजक ओवले यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय 1 बाउंस सीमा पार, किंचितसा जवळ सीमा रेषे लगत चेंडू पडला आणि हा चौकार पाहायला मिळते. पुन्हा एकदा करण मडवी हा लॉंग ऑफला बरोबर जाल्यात सापडला. महत्वाची विकेट
गोल्डन विकेट इथे पटकावली जाते करण मडवी तंबूच्या श्रेयाला. त्यानंतर कानपोली गावचे एक आपण पाहतोय की क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारे आणि वडवली बी संघाचे बिग सपोर्टर शांततेचे प्रतीक गणेश पाटील यांचे इथे शुभ सन्मान होत आहे. मी विनंती करेन प्रतीक पाटील उर्फ भाई यांना की आपण आपले शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. गणेश पाटील कानपोली. आणि याच दरम्यान 40+ मध्ये क्रिकेट आत्ताच रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळून आणि या आमच्या अजनबी संघाचे खरं तर फार मोठे करते हरते या आयोजनाचे फार मोठे करते हरते असं म्हटलं जातं ते संजयजी पाटील संजूभाई यांचे इथे शुभागमन. छाया रिसोर्टचे ओनर आणि बॉस फायटर यांची सुकन्या रुही पाटील त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन झाला. ते संजय पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर लगावलेला चौकार त्यानंतर विकेट तिसरा बॉल. कमलेश हा चेंडू अप्रतिम फटका पहा आकाश मडवीच्या बॅटमधून सरळ लॉंग ऑफला चेंडू जातोय. एका आणि दुसऱ्या टप्प्यानं 4 धावांसाठी JWL चौकार. क्षेत्ररक्षक आहे कल्पेश पाटील. चेंडूची पकड फेकी करेल 1 आणि 1च धाव. पहा या वडवली बी संघामध्ये 3 भाऊ आहेत. कमलेश पाटील कल्पेश पाटील आणि रुपेश पाटील. 3 बंधू एका संघातून खेळतात आणि तिन्ही चांगले मी म्हणेन चांगले खेळाडू आहेत. वडवली संघाला बिग समर्थन करण्यासाठी हरिश्चंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत साहेब. या आपलं देखील हार्दिक स्वागत असेल व्यासपीठावर. दुतुमगावचे महेंद्र ठाकूर साहेब. दुतुमगावचे महेंद्र ठाकूर आणि जयेश घरत आपल्याला देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आता बरीच पाहुणे मंडळी या मॅचचा आनंद घेण्यासाठी या मैदानावर पाहायला मिळत आहेत. वडवली बी संघ परत एकदा सज्ज असेल. टप्प्याचा चेंडू खरं तर ऑफ स्टंपच्या अगदी जवळून चेंडू खरं तर गिलाई उचली घेऊन अखूट टप्प्याचा चेंडू डॉट बॉलची समाप्ती. आणि अशा पद्धतीनं कमलेश पाटीलचं हे पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या आहेत. 1 गडी बाद. करण मडवी ज्या खेळाडूनं हाहाकार माजवला होता दिवसभर या मैदानावर त्या करण मडवीला मात्र पहिल्यांदाच सुरुवातीलाच बाद करण्यात यश मिळालं कमलेशला. आणि वडवली बी संघाला एक महत्त्वाचा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. आपण पाहतोय अतिशय चांगली स्पर्धा JWR ट्रॉफीचं हे आयोजन वर्ष 4थे आणि 4थ्या वर्षामध्ये देखील आमच्या आयोजकांना मेहनत घेतली आणि हे आयोजन अगदी यशस्वीरित्या पार संपन्न करत असताना या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफी देखील असेल. बेस्ट ड्रेस कोड गणवेश तुमचा जर सर्वात चांगला असेल सर्व 24 संघातून एक संघ निवडला जाईल आणि त्यासाठी बेस्ट अवॉर्ड म्हणून या स्पर्धेतून दिला जाईल. आणि वडवली बी संघ आजच्या दिवसात दुसऱ्या वेगळ्या गणवेशात पाहायला मिळतोय. काल देखील एक चांगला गणवेश पाहायला मिळाला. चेंडू कार्पेट ड्राईव्हच्या पद्धतीने खेळला. लॉंग ऑफ कडे 1 धाव मिळेल. याच दरम्यान धनंजयजी जितेकर दापोली गावचे एक सामाजिक कार्यकर्ते धनंजयजी जितेकर यांचं इथे शुभ आगमन होतोय. या साहेब आपलं देखील JWR ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. JWR ट्रॉफी वर्ष 4थे. ऋतिक पाटील गोलंदाज. चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच दीपक पाटील सर इशारा करतात की हा आहे स्वैर अतिरिक्त 1 धाव वाढते. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण
12 धावा, 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावर. वडवली संघाला समर्थन देण्यासाठी हरिचंद्र साहेब देखील आपण पाहतोय. खरं तर त्यांचं देखील फार चांगलं योगदान. आपल्या मुलांसाठी क्रिकेटची आवड. कमलेशचे पप्पा आहेत, अर्थातच कमलेश जे 3 भाऊ आहेत, कमलेश, रुपेश आणि कल्पेश, या 3 मुलांचे खरं तर वडील माजी सरपंच पदावर देखील राहिलेत, ते हरिचंद्र साहेब आपण या व्यासपीठावर. हा चेंडू नक्कीच पॉवरफुल स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑन कडे अगदी लांब चेंडू जाऊन पडतोय. JWR 6R. आणि या षटकाराच्या मदतीनं 6 धावा वाटताय. संघाची धावसंख्या 19. 19 रन, 19 धावा धावफलकावर, 19 धावा धावफलकावर. फलंदाज आकाश टकले आणि अंकुश टकले हे देखील 2 बंधू आहेत. हे दोन्ही मार्कॉग आपण ज्या पद्धतीनं अंकुश, आकाश, त्यानंतर सुनील असे अनेक हे खेळाडू जे चांगला खेळ करतात आपण पाहतोय गावदेवी गावठाण संघातून. आणि इथे मिळत आहेत 2 धावा. कव्हर पॉईंटला चेंडू गेला, 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वधारते. धावसंख्या 21. 21 धावा. गोलंदाज ऋषिकेश पाटील. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकामध्ये किती धावा येतील? मगाशी गावठाण संघानं आपण बघितलं तर 61 धावा पारगाव संघाच्या विरोधात काढल्या होत्या. तर इथे वडवली बी संघ किती धावांवर रोखेल, किती धावांवर थांबवेल या गावठाण संघाला. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ फलंदाजी करतोय. 1 धाव आणखी वाढली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावर 22 पाहायला मिळते. लिसा एंटरप्राइजेस वडवली बी. रतन दापोलकर यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावर. रतन दापोलकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. नेक्स्ट बॉल ऋषिकेशचा. समोर आकाश. ऋतिक पाटीलचा हा चेंडू आकाशसाठी होता. बॅटची कट घेतली आणि यष्टीरक्षकाचं सुरेख काम पाहायला मिळालं. आणि त्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 1 गडी बाद 22. थँक्स रिवाल मात्रे सर. सन्माननीय किरणे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व प्रदीप शेठ माली यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रदीप शेठ, इथे आपल्याला अजनबी शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळ ओवले यांच्या वतीने स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व स्टेजवर आपलं स्वागत आहे. प्रदीप माली साहेब या खरं तर आमचे नातेवाईक आहेत. परत क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघितलं तर क्रिकेटची त्यांना सातत्यानं आवड. मग शैलेश माली साहेबांच्या सोबत नेहमीच खांद्याला खांदा लावत ते एकत्र असतात. तर या सर्व मंडळींना वारंवार आमंत्रित केलं जाते, कारण आपली जी जागा आहे ती खरं तर मैदानावर नसून या व्यासपीठावर आहे. फार मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व तुम्ही आहात. हरिचंद्र साहेब देखील आहेत वडवली गावचे. चला, 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. अखोड टप्प्याचा चेंडू. पंच आमच्या दिशेनं वळतायत. विशाल पाटील सर, हा आहे वाईट. विशाल पाटील, अनेक स्पर्धा कव्हर केल्यात विशाल पाटील साहेबांनी. आणि 3 दिवस आम्ही पाहतोय की आयोजकांच्या अगोदर हे पंच उपस्थित हजर राहतात. हे खास वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळालं. अतिशय चांगले पंच, चांगला निर्णय, चांगला त्यांचं आपण पाहतोय की डिसिजन पाहायला मिळतोय विशाल पाटील आणि दीपक पाटील सर. लास्ट ओव्हर, नेक्स्ट बॉल. शुभम पाटील पंचांना पार करून चेंडू फेकतोय. या ठिकाणी अंकुशनं हा चेंडू बॅकफुटला जाऊन सरळ डीप कव्हर पॉइंटला 3 क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत, परंतु चेंडू हा म्हणता सीमारेषा ओलांडतोय. JWL चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर एकूण 27. लास्ट 5 टू गो. 27 धावा, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावर JWR ट्रॉफी. खरं तर आपण प्रवीण गडगे सर पाहतोय की या मैदानावर झाडं, अगदी छोटी छोटी रोपटं होती, ज्यावेळी अजनबी संघातील खेळाडूंनी ही झाडं लावली. झाडे लावा झाडे जगवा या माध्यमातून हा उपक्रम राबवला गेला आणि आज ती झाडं किती मोठी झाली आहेत. आज तिथे आपल्याला सावली, आपले बरेच प्रेक्षक आनंद घेत आहेत. डॉट बॉलची समाप्ती. आणखी
मी म्हणेन धावसंख्या बघितली तर स्थिर, परंतु भावी काळामध्ये ते मेट्रो होत असल्या कारणानं कदाचित हा मैदान आपल्यापासून खरं तर नष्ट होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मैदान नसेल ओलेगावसाठी. नंदराज शेठ मुंगाजी साहेब इथे आहेत. खरं तर ही उणीव असेल नंदराज शेठ मुंगाजी, ती उणीव तुम्ही भरून काढाल. कारण नेहमी प्रकल्पग्रस्तांसाठी किंवा कुठेही रस्त्यावर उतरायचं झालं तर नंदराज शेठ मुंगाजी नेहमी पुढे असतात. तर तुमच्याकडनं ही उणीव नक्कीच आमची भरून निघेल. परंतु इथे मैदानावर काय घडलं जातं, अंकुश टकलेचा झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक दुसरा तंबूच्या दिशेनं परततोय. बॅक टू डगआउट. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि इथे मात्र पहा फलंदाज बाद झालाय दुसरा. 27 या आकड्यावर दुसरा फलंदाज बाद अडचणीत आलाय. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ. लिसा एंटरप्राइजेस वडवली बी संघ आता मात्र वरचढ ठरलाय आणि त्यांना पहिल्या दिवसामध्ये देखील काय खेळ केलाय. खरं तर हा संघ जरा जिद्दी आहे, चिकाटी आहे आणि तेवढा चिडखोर देखील आहे. आणि तुमच्याकडे या गोष्टी असतात त्यावेळी तुमचा गेम, तुमचा परफॉर्मन्स, तुमचा खेळ जो आहे तो नेहमीच चांगला होत असतो. हे देखील आम्हाला माहीत आहे. ठाणे जिल्ह्यातला हा संघ इथे मात्र अंतिम टप्प्यापर्यंत फायनलचा सामना केला. हा चेंडू सिलिम डावला जातो. क्षेत्ररक्षक येतो वेगानं. स्ट्राईक रोटेट इन सक्सेस स्ट्राईक. नाउ 2 रन्स कंप्लीट. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. 29 धावा. आणि आता शेवटचे 2 चेंडू जर आकाशने या दोन्ही चेंडूवर चौकार किंवा षटकार मारला तर प्रत्येक षटकार चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. प्रतीक पाटील देखील एक हार्ड हिटर फलंदाज आणि एखाद्या फलंदाजाला बक्षीस लावताना फुलटॉस पुल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक पहा दूरवर अंतर कापत आलाय. नो बॉलचा इशारा देखील आलाय. बीमार चेंडू नो बॉल प्लस 1 रन. 2 धावा मिळत आहेत. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद. आकाशला खरं तर संधी होती, फुलटॉस बॉल होता, परंतु वेगानं चेंडू आला. थोडासा बीमर होता. अबाव द रिस्ट कमरेच्या वर चेंडू होता आणि तिथे मात्र झेल देखील उडाला, परंतु नो बॉल असल्या कारणाने मिळाली संधी. फ्री हिट. हा असेल फ्री हिट. बघा नीट, उघडा डोले. हा आहे तुमच्यासाठी फ्री हिट. शेवटचे 2 चेंडू, लास्ट 2 बॉल रिमेंग. 31 धावा धावफलकावर. षटकार चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. गोलंदाज शुभम. हा चेंडू अखंड टप्प्याचा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू खेळलाय वाईडिश लॉंगॉनकडे. कमलेश मात्र व्हेरी गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग आणि तेवढीच चांगली थ्रो. आणि कमलेश त्याच पद्धतीनं आपण पाहतोय की कमलेशचे वडील या मॅचचा आनंद घेत आहेत, हरिचंद्रजी. आणि त्यांच्या खरं तर घरात हे 3 जन्माला खेळाडू आल्यानंतर आज ते अभिमानानं गर्वानं म्हणत असतील की माझी मुलं काय चांगला परफॉर्मन्स करतायत. रुपेश, कमलेश, कल्पेश, शुभम. हा चेंडू ऑफ स्टंपला आहे. सहज खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1च धाव मिळते. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 11.0च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावर लागल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये विजयासाठी 34 धावांचं आव्हान, म्हणजेच 18 चेंडू 34 धावा. मेगा फायनलचा हा सामना कसा रंगेल आपण मात्र ऐकणार आहोत. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय भाषेतून प्रवीण गायकर यांच्या आवाजातून. तत्पूर्वी आपण खरं तर या आयोजनाचं जेवढं कौतुक करावं कमीच आहे. जे आमचे आयोजक आहेत फार प्रवीण बिजी शेड्यूलमध्ये आहेत, मग्न आहेत. प्रत्येक आमचे आयोजक नोकरी व्यवसायामध्ये आहेत, परंतु नोकरी व्यवसाय सांभाळत गेल्या महिन्यापासून फार मेहनत घेत आहेत असे आमचे सर्व आयोजक. आणि या आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. मिस्टर ललित सर जोबनपुत्रा, मिस्टर राज सर जोबनपुत्रा, मिस्टर कृती मॅडम, ज्यांच्या माध्यमातून 2 लाख रुपये या आमच्या स्पर्धेसाठी खरं तर मदत आलेली आहे. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय.
तर आभार आणि त्याचबरोबर व्यासपीठावर त्यांचं आत्ताच शुभ आगमन झालंय ते आदरणीय दापोली गावचे सामाजिक कार्यकर्ते धनंजयजी जितेकर यांना सन्मानित करण्यासाठी मी जगदीश दापोलकर यांना विनंती करेन. आमचे आयोजक एक खरं तर लिजेंड प्लेयर ऑफ अजनबी टीम, अजनबी संघ आणि ओपीडी पारगाव अशा संघातून ज्यांनी अनेक वर्षे क्रिकेट खेळत या आपल्या ओले गावाचं नाव उंचावलं जगदीश दापोलकर यांच्या शुभास्ते मात्र धनंजय जितेकर यांना सन्मानित करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते धनंजयजी जितेकर, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल पुनश्च मी मनापासून आभार व्यक्त करत आहे. त्यानंतर गणेश पाटील कानपोली यांचा सन्मान. त्यानंतर संजय आणि संजय पाटील यांचा आपण शब्दिक किती आभार व्यक्त करू कमीच आहे. आणि 3 दिवस आम्हाला जनरेटरची सेवा ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली ते रामचंद्र उलवेकर यांना देखील आपण सन्मानित करीत आहोत. रामचंद्र उलवेकर, आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. 3 दिवस जनरेटरची सेवा ज्यांच्या माध्यमातून परम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. रामचंद्र उलवेकर. चला मॅचला सुरुवात करूया. मॅच अतिशय महत्वाची, खरं तर मेगा फायनलचा सामना. ऐकूया रॉकस्टार हिंदी समालोचक प्रवीण कायकर यांचा आवाज. थैंक यू रिवल मात्रे सर. जीत के लिए लक्ष्य है टोटल 18 गेंदे और 34 रनों की आवश्यकता. JWR ट्रॉफी अजनबी स्पोर्ट्स आयोजित ये टूर्नामेंट देख सकते हैं. JWR ट्रॉफी 4था साल है और मेगा फिनाले लिसा 11 चेंज द गेम वडौली विपक्ष. ये मैच लाइट, तो बिल्कुल लिसा 11 चेंज द गेम वडौली वर्सेस लाइट बंद कर. सतीश स्मृति 11 गावदेवी गावटान के बीच ये आखिरी मुकाबला मेगा फिनाले. जीत के लिए लक्ष्य है 34 रनों का और पहले गेंदबाज भूषण दामापुरकर पहले पावर प्ले में स्वीप करने की कोशिश. पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को बीट किया और डॉट बॉल के साथ अपने पारी की गेंदबाजी की शुरुआत करते हुए स्ट्राइक एंड पर बैट्समैन विशाल पाटिल को देख सकते हैं. दूसरी ओर ऋतिक पाटिल, एक मैन इन फॉर्म जिस बल्लेबाज को कहा जाता है और इस सीजन के पहले मैन ऑफ द सीरीज बाइक विजेश पाटिल नगर सेवक ट्रॉफी नागसरी के मैदान के ऊपर इस खिलाड़ी को मिली थी. यहां स्वीप करने की कोशिश, फुल टॉस बॉल थी, स्वीप किया, दिशा दी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और स्क्वायर लेग के बीच में से गेंद जाती हुई JWL पहला चौका बल्लेबाज विशाल के बल्ले से 4 रन. ओले गावातील हरिचंद्रजी गव्हाणकर यांना विनंती असेल, हरिचंद्र गव्हाणकर साहेब, आपण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे आयोजक तुम्हाला आमंत्रित करीत आहेत. हरिचंद्र गव्हाणकर. बिल्कुल हमारे मंच पर आप देख सकते हैं एक दमदार सिद्धेश ट्रॉफी के दमदार आयोजक नंदराज शेठ मुंगाजी, भरत शेठ गायकवाड़, अन्य भरपूर मेहमान हमारे मंच पर है. उन सभी मेहमानों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. इस बार जड़ में डालने का प्रयास, मौका बन सकता है रनआउट का. रिस्क लेना चाहिए था, ये रिस्क लेना चाहिए था गेंदबाज ने, लेकिन मेरे ख्याल से बाल बचे. और यहाँ पर शायद ऐसा भी था मन में, शायद अगर हिट नहीं हुआ तो रन एक्स्ट्रा जाएगी. कवर्स के लिए कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, लेकिन अपने आप को रोका. डॉट बॉल की समाप्ति हुई. 4 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए. टारगेट है टोटल 34 रनों का. पावर प्ले के सत्र में इस बार फुल टॉस बॉल थी, लेकिन इस गेंद को भेज दिया मिड विकेट सीमा रेखा बाउंड्री लाइन के पार. कप्तान विशाल के बल्ले से यह आता हुआ बढ़िया हिट 6 रन. माफ कीजिएगा, ये टीम के सर सेनापति है कप्तान. बिल्कुल आप कावा को देख सकते हैं, जहां पर एक अच्छे कप्तान लेकिन सीनियर खिलाड़ी इस टीम के, इस वरिष्ठ खिलाड़ी की शुरुआत आप देख सकते हैं चौकों के साथ हुई थी. इस बार आया लंबा 6 और 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रनों के ऊपर. ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. हाफ ट्रैकर की बॉल, इस बॉल को भी भेज दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. JWR आता हुआ यहां पर विशाल पाटिल के बल्ले से सिक्सर. बक्षिसाले पहा 3 षटकार, आज 3000 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार 3000. निलेशजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. निलेशजी गायकवाड लाडाने सगुन ज्यांना म्हटलं जातं, या आपण आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तो बिल्कुल 2 गेंदों के ऊपर 2 दमदार छक्के और इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रनों के ऊपर. इस बार भी ये गेंद जाएगी हवा का सफर करती हुई सीधा मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर.
और एक ब्रांडेड सिक्सर, लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के और पहले ओवर में आखिरी मैच में पहली ओवर में हवा निकाल दी, गेंद सीमा पार 6 रनों के लिए। और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 22 रन। ₹3,000 का इनाम बिल्कुल इस बल्लेबाज के नाम पर जाते हुए लगातार 3 छक्कों के लिए ₹3,000 का इनाम था सम्मान्य प्रदीप माली साहब इनकी ओर से। और ये खिलाड़ी बने इस 3,000 के हकदार। जबरदस्त बैटिंग, जीत के लिए लक्ष्य था टोटल 34 रनों का। पहले ओवर में शुरुआत दमदार हुई। अब जीत के लिए बात करेंगे, आने वाली गेंदें होंगी टोटल 12 और महज 12 रनों की आवश्यकता। अंकुश टकले की ये स्लोवर गेंद थी, अच्छी तरीके से पढ़ा इस गेंद को और गेंद को भेज दिया वाइड स्लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। JWR सिक्सर। मैच में मात्र केवल औपचारिकता बची है, 6 रनों की आवश्यकता। सभी दर्शकों का, सभी मेहमानों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। JWR ट्रॉफी में आप आए, इस टूर्नामेंट को 4 चांद लगाए और यहां पर मुकाबला हुआ फिनिश। JWR ट्रॉफी 2021 की चैंपियन बनी लिसा 11 चेंज द गेम वडौली। हार्दिक हार्दिक अभिनंदन। वडोली क्रिकेट संघाला विनंती असेल सातत्याने या मैदानावरून खऱ्या अर्थानं रायगडमध्ये सुरुवात होते। वडोली क्रिकेट संघ आपण लाईनअप करून मैदानात जायचं याची नोंद घ्या। तर इथे पारितोषिक आले विशालसाठी प्रदीप शेटमाली यांच्या माध्यमातून ₹3,000 3 षटकारासाठी होते आणि तो खेळाडू खऱ्या अर्थानं 3 षटकार लगावले। तर 2021 वर्ष 4थे खऱ्या अर्थानं JWR या स्पर्धेचं आणि या स्पर्धेचा विजेता क्रिकेट संघ ठरलाय तो म्हणजेच लिसा 11 चेंज द गेम वडौली। सेकंड रनर संघ ठरलाय तो सतीश स्मृती अर्थातचा सुनील मडवी साहेबांचा गावठाण क्रिकेट संघ आणि तृतीय क्रमांकाचा विजेता ठरलाय या स्पर्धेमध्ये सार्थक 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव। तर नक्कीच या व्यासपीठावर सत्कार मूर्ती ज्यांचं आता शुभागमन झालंय हरिचंद्रजी गव्हाणकर यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय। आमचे आयोजक